तर शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे। तर खरीप पीक विम्याबद्दल एक मोठा निर्णय आज घेण्यात आले। तर 1 फेब्रुवारीपासून 27 जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विमा आहे तिथं जमा होणार आहे, पण त्यामधील 7 जिल्हे इथं वगळण्यात आलेले आहे। तर त्या जिल्ह्यांमध्ये जे काही खरीप पीक विमा आहे तिथं मिळणार नाही व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा होईल। आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही पीक विमा इथं जमा झालेला आहे व तुम्ही घरबसल्या चेक करू शकता। तर 1 फेब्रुवारीपासून आज पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1851 कोटी रुपये इथं जमा झालेले आहे। त्याचप्रमाणे जे काही हेक्टरी 13,600 रुपये, त्यानंतर बागायतीदारासाठी 27,000 रुपये, त्यानंतर बहुवर्षीय पिकासाठी 36,000 रुपये हेक्टरी इथं शेतकऱ्यांना मिळणार आहे व जे काही अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे त्याची भरपाईसुद्धा आलेली आहे। त्याचा दुसरा टप्पा आलेला आहे व तुम्ही तुमची VK ID घेतल्यानंतर तुम्ही घरबसल्या तुमची जी काही नुकसान भरपाई ते किती आलेली आहे ते पाहू शकतात व त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे, त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर त्या 7 जिल्ह्याव्यतिरिक्त सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होईल व ते जे काही बाकीचे जिल्हे आहेत त्यामध्ये वगळण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही भरपाई त्यानंतर पीक विमा इथे त्यांना जमा होणार नाही व तुमच्या बँक खात्याशी जे काही आधार संलग्न असेल तर अशामध्ये तुमचा 1 फेब्रुवारीला पीक विमा म्हणजे आजच बँक खात्यामध्ये तुमच्या जमा होईल। सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।